नमस्कार. मी प्राध्यापक रविचंद्र, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लांजा. आज आपण मुंबई विद्यापीठाच्या बी.कॉम प्रोग्राममधील फायनल इयर म्हणजेच तृतीय वर्ष वाणिज्य वर्गातील MHRM मार्केटिंग अँड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे विपणन आणि मानव संसाधन व्यवस्थापन या विषयावर चर्चा करणार आहोत. हा विषय डिसिप्लिन रिलेटेड इलेक्टिव्ह कोर्स आहे. हा अनिवार्य म्हणजे कंपल्सरी विषय आहे. या विषयाचे शीर्षक कॉमर्स पेपर असे आहे. सेमिस्टर 5 साठी हा विषय कॉमर्स पेपर 5 असा ओळखला जातो. तसेच याला MHRM असे देखील म्हटले जाते. विपणन आणि मानव संसाधन व्यवस्थापन यातील विपणन हा भाग सेमिस्टर 5 साठी आहे आणि मानव संसाधन व्यवस्थापन सेमिस्टर 6 साठी आहे. आता आपण सेमिस्टर 5 म्हणजे विपणन यावर चर्चा करूया. वाणिज्य पेपर 5 म्हणजेच सेमिस्टर 5 मध्ये सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी अभ्यासक्रम पुढील प्रमाणे. एकूण 4 मॉड्यूल. यातील पहिला मॉड्यूल म्हणजे प्रकरणात आपण विपणनाची ओळख करून घेणार आहोत. दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकरणात विपणन निर्णय याची माहिती घेणार आहोत. तर चौथ्या प्रकरणात काही महत्त्वाचे विपणन पैलू माहित करून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया विपणन या विषयाची. प्रकरण पहिले, विपणन ओळख. विपणन ओळख या पहिल्या प्रकरणात पहिल्या भागात विपणन म्हणजे काय आणि रणनीतिक आणि पारंपरिक विपणन म्हणजे काय याची माहिती घेणार आहोत. दुसऱ्या भागात विपणन संशोधन, विपणन माहिती यंत्रणा आणि माहिती खनन म्हणजेच डेटा मायनिंग याबाबत माहिती घेणार आहोत. तर तिसऱ्या आणि शेवटच्या भागात उपभोक्त्याची वर्तणूक, बाजारपेठ विभागीकरण, ग्राहक संबंध व्यवस्थापन आणि बाजार लक्षीकरण याबाबत माहिती घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. प्रकरण पहिले, विपणन ओळख आणि त्यातील पहिला भाग विपणन संकल्पना. विपणन संकल्पना व्यवसायाची ज्ञानशाखा म्हणून मार्केटिंगचा उदय तुलनेने अलीकडचा आहे. आजही आधुनिक जटिल विपणन प्रणालीकडे पैशाच्या अर्थव्यवस्थेद्वारे वस्तू विनिमयाच्या काळापासून याचा उपयोग केला जात असला तरी देवाणघेवाण होत आहे. विपणनाशी संबंधित कल्पनांमध्ये शतकानुशतके मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. विपणन इतर कोणत्याही व्यवसाय कार्यापेक्षा ग्राहकांशी संबंधित असते. ते ग्राहकाभोवती फिरत असते. ग्राहक मूल्य आणि समाधानावर आधारित नातेसंबंध विकसित करणे ही आधुनिक विपणनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. सर्व ग्राहकांची जीवनशैली, संस्कृती, खरेदीची सवय आणि माध्यम वापरण्याच्या सवयी इत्यादी शोधून काढल्यानंतर किंमत धोरण, जाहिरात साधने इत्यादी निवडली जातात. उत्पादनाची डिझाईन, आकार आणि विक्रीचे ठिकाण इत्यादी सर्व ठरवले जाते. विपणन परस्पर फायद्यासाठी उत्पादक आणि ग्राहकांना एकत्र जोडते. योग्य विपणन यंत्रणेद्वारे उत्पादित वस्तूंचा पुरवठा ग्राहकांना न केल्यास उत्पादन निरर्थक ठरते. जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला पाहतो तेव्हा टीव्ही आणि मासिके भरणाऱ्या जाहिराती, आपले मेलबॉक्स भरण्यासाठी किंवा आपल्या वेबपृष्ठांना चैतन्य देणाऱ्या जाहिराती यातून आपल्याला विपणन आढळते. आपण करत असलेल्या जवळपास प्रत्येक गोष्टीत विपणन दिसून येते. या सर्वांच्या मागे आपले लक्ष वेधण्यासाठी आणि विक्रीसाठी स्पर्धा करणाऱ्या लोकांचे आणि क्रियाकलापांचे भव्य नेटवर्क असते.
बरेच लोक केवळ विक्री आणि जाहिरात यांना विपणन असे मानतात. तथापि विक्री आणि जाहिरात ही विपणन हिमनगाचे केवळ वरचे टोक आहे. ती बऱ्याच विपणन कार्यांपैकी केवळ 2 कार्ये आहेत आणि बऱ्याचदा ही कार्ये सर्वात महत्त्वाची देखील नसतात. विपणनाच्या 2 संकल्पना आहेत, ज्यातून विपणनाचा अर्थ प्राप्त होतो. या संकल्पना पुढीलप्रमाणे: विपणनाची पारंपरिक संकल्पना आणि विपणनाची आधुनिक संकल्पना. विपणनाच्या पारंपरिक संकल्पनेनुसार विपणन म्हणजे ज्याचा परिणाम वस्तूंच्या मालकीच्या हस्तांतरणावर होतो आणि त्यांच्या भौतिक वितरणाची काळजी घेतली जाते असे प्रयत्न. यात वस्तू आणि सेवांचा प्रवाह उत्पादकाकडून ग्राहकापर्यंत पोहोचविणे आणि समय, जागा आणि ताबा उपयोगितांच्या निर्मितीशी संबंधित असलेल्या सर्व क्रियाकलापांचा समावेश होतो. परंतु विपणनाच्या आधुनिक संकल्पनेनुसार ती केवळ भौतिक प्रक्रिया किंवा क्रियाकलापांच्या संचापेक्षा अधिक आहे. आधुनिक विपणन संकल्पना अलीकडच्या वर्षांत उदयास आलेले व्यवसायाचे एक वेगळे तत्वज्ञान प्रतिबिंबित करते. ते म्हणजे ग्राहकांची निर्मिती. इथे ग्राहक सर्व विपणन क्रियांचे कारण आणि हेतू असतो. विपणन मानवी आणि सामाजिक गरजा ओळखण्यासाठी आणि त्या पूर्ण करण्यासाठी कार्य करते. फायदा प्राप्त करत गरजांचे समाधान करणे असे त्याचे वर्णन केले जाते. ग्राहक निर्माण करणे म्हणजे ग्राहकांच्या गरजा ओळखणे आणि या गरजा भागविण्यासाठी व्यवसायाचे संघटन करणे म्हणजे विपणन होय. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर लोकांना काय हवे आहे हे जाणून घेण्यासाठी आणि त्यांचे समाधान करण्यासाठी जास्तीत जास्त उपाय कसे प्रदान करता येतील यासाठी आधुनिक विपणन संकल्पनेनुसार संघटना जो जाणीवपूर्वक आणि संघटित प्रयत्न करते त्याला विपणन असे म्हटले जाते. आधुनिक विपणनात ग्राहकाला जे आवश्यक असते ते उत्पादन तयार केले जाते. ग्राहकाला आवश्यक असलेल्या प्रमाणात वस्तू आणि सेवांच्या रूपात त्याला देऊ करण्यात आलेल्या समाधानासाठी ग्राहक देऊ शकेल किंवा त्याला परवडू शकेल अशा किमतीला आणि ग्राहकांच्या गरजांना समर्पक ठरेल अशा वाहिन्यांद्वारे उत्पादनाचे वितरण केले जाते. अशा प्रकारे विपणनाची आधुनिक संकल्पना ग्राहक आणि त्यांच्या गरजांच्या समाधानावर केंद्रित आहे. तथापि विपणनाला विविध लोकांनी विविध प्रकारे समजले आणि परिभाषित केले आहे. व्याख्या. According to American Marketing Association, marketing is the performance of business activities that directs the flow of goods and services from the producer to the consumer. अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनच्या मते विपणन म्हणजे व्यावसायिक क्रियांची कार्यक्षमता जी उत्पादकापासून ग्राहकापर्यंतच्या वस्तू आणि सेवांचा प्रवाह निर्देशित करते. According to Theodore Levitt, marketing as a viewpoint which looks at the entire business process as a highly integrated effort to discover, create, arouse and satisfy consumer needs. थिओडोर लेविटच्या मते विपणन म्हणजे संपूर्ण व्यवसाय प्रक्रियेकडे ग्राहकांच्या गरजा शोधण्यासाठी, त्या तयार करण्यासाठी, गरजा जागृत करण्यासाठी आणि गरजांचे समाधान करण्यासाठी उच्चतम एकात्मिक प्रयत्न म्हणून पाहण्याचा एक दृष्टिकोन होय. According to Philip Kotler, marketing is human activity directed at satisfying needs and wants through exchange process. फिलिप कोटलरच्या मते विपणन ही अशी मानवी क्रिया आहे की
ज्यात विनिमय प्रक्रियांच्या माध्यमातून गरजा व आवश्यकतांची पूर्तता केली जाते. According to William Stanton, marketing is a total system of business activities designed to plan, price, promote, and distribute want-satisfying products to target markets to achieve organizational objectives. विल्यम स्टॅन्टनच्या मते विपणन म्हणजे संघटनात्मक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी लक्ष्य बाजारपेठेला आवश्यकतांचे समाधान करणाऱ्या उत्पादनांचे नियोजन, किंमत निश्चिती, जाहिरात, वृद्धी आणि वितरण यासाठी बनविलेल्या एकूण व्यवसाय क्रियाकलापांची एक प्रणाली होय. विपणन वैशिष्ट्ये किंवा विपणनाचे स्वरूप. विपणन वैशिष्ट्ये किंवा विपणनाचे स्वरूप आपण पाहूया पुढील भागात. धन्यवाद.